नमस्कार, रामकृष्ण हरी. आईच्या हातची चव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. या आषाढी एकादशीला मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा असंच काहीतरी खमंग आणि कुरकुरीत पदार्थ बनवण्याचा विचार करत आहात का? तर मग मी आईच्या हातची चव या यूट्यूब चॅनलमध्ये आज तुमच्यासाठी उपवासाचे मेंदूवडे ही रेसिपी बनवणार आहे. पहिले साहित्य पाहून घेऊया. तर इथे साहित्यामध्ये मी पूर्ण 1 वाटी भगर घेतली आहे. तीच वाटी अर्धी वाटी साबुदाणे घेतले आहेत. इथे मी बारीक चिरलेली हिरवी मिरची घेतली आहे. चवीपुरतं मीठ घेतलं आहे आणि असा 1 बटाटा किसून घेतला आहे. हा बटाटा कच्चा आहे. आता मेदूवडे म्हटले की त्यासोबत खायला चटणी बनणारच. मग चटणीसाठी मी इथे शेंगदाणे घेतले आहेत. हे शेंगदाणे भाजून त्याची सालं काढून घेतली आहेत. तसेच इथे खोबरं, 1 इंच आल्याचा तुकडा, 3-4 हिरवी मिरची, जिरं आणि कोथिंबीर. आता जिरं आणि कोथिंबीर जर तुम्ही उपवासासाठी खात असाल तरच वापरा, नाहीतर तुम्ही जर खात नसाल तर वापरू नका. आता एका मिक्सर जारमध्ये ही भगर आणि साबुदाणे आपण वाटून घेणार आहोत. भगर आणि साबुदाणे एकत्र वाटून झाले आहेत. हे पहा, अशा पद्धतीने बारीक रवा असतो ना, त्या टाईपमध्ये आपल्याला हे सर्व असं वाटून घ्यायचं आहे. पाहू शकता, अशा पद्धतीने वाटायचं आहे. आता कढई तापत ठेवली आहे. यामध्ये ज्या वाटीने आपण भगर मोजली होती त्याच वाटीने 4 वाट्या पाणी घालणार आहे. चार वाट्या पाणी घेतलेले आहे. आता या पाण्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची, घालायची आहे आणि चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे. पाण्याला उकळी आली आहे. आता याच्यामध्ये आपण हा किसलेला बटाटा घालून घेणार आहोत. आता पाण्याला छान उकळी आली आहे. आपण ही बारीक केलेली भगर पाण्यामध्ये घालणार आहोत. लागेल अशी थोडी थोडी घालायची आहे. पाहू शकता, अशा प्रकारे घट्ट होईपर्यंत लागेल एवढी भगर पाण्यामध्ये घालून घ्यायची आहे. आणि आता आपण याला एक वाफ काढून घेणार आहोत. त्यासाठी याला झाकून ठेवूया. आता आपली भगर पाहू शकता छान शिजली आहे. आता एका पसरट भांड्यामध्ये काढून ही भगर थंड व्हायला ठेवूया. काढून घेते. आता अशा प्रकारे या पसरट भांड्यामध्ये आता ही भगर आपण अशी काढून घेणार आहोत. अशा प्रकारे काढून घेतली आहे. आता हिला थंड होण्यासाठी थोडंसं पसरून देऊया. आता भगरीचं पीठ थंड होतंय, तोपर्यंत आपण चटणी वाटून घेणार आहोत. हिरवी मिरची, आलं, खोबरं, शेंगदाणे, कोथिंबीर, चटणी वाटून झाली, काढून घेऊया. चटणीमध्ये चवीपुरतं मीठ, जिऱ्याची फोडणी देऊन घेऊया. चटणीवर फोडणी घालून घेऊया. मिक्स करूया. तर अशा प्रकारे आपली ही चटणी तयार झाली आहे. आता वड्याचं पीठ सुद्धा थंड झालं आहे. आता आपले भगरीचे पीठ सुद्धा छान शिजले आहे, थंड सुद्धा झालेले आहे. आता आपण याला जिरं घालणार आहोत. जिरं मी पाण्यामध्ये घातलं नाही, कारण जिऱ्यामुळे पाण्याचा कलर चेंज होतो, लालसर रंगाचं होतं. त्यामुळे जिरं मी आता घालणार आहे.
आता हाताला थोडंसं तेल लावून या पिठाचे आपण गोळे करून घेणार आहोत. अशा प्रकारे गोळा बनवायचा, मध्ये गोल पाडून घ्यायचे आहे. आणि या पद्धतीने सर्व वडे आपण बनवून घेऊया. तर आता अशा पद्धतीने आपले हे सर्व वडे मी असे बनवून घेतले आहेत. आता याला आपण तळून घेणार आहोत. तळण्यासाठी तेल गरम व्हायला ठेवूया. पाहू शकता पीठ छान फुललेलं आहे, याचा अर्थ तेल गरम झालेलं आहे. आता आपण वडे सोडून घेणार आहोत. शकता आपल्या या वड्यांना छान सोनेरी रंग आलेला आहे. तळून झालेले आहेत. काढून घेऊया. तर आता पाहू शकता अशा पद्धतीने आपले हे सर्व वडे तयार झाले आहेत. छान क्रंची झाले आहेत. आवाज बघा, आतूनही छान फुलले आहेत. तर मग या एकादशीला तुम्ही माझ्या पद्धतीने हे असे मेदूवडे नक्की ट्राय करणार का? मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत माझा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या आईची हातची चव या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.